ह्याची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. असं बरेचदा म्हटलं जातं की आपल्याला देह आणि हे जे पूर्ण शरीर, सुंदर मन आणि विचार करण्यासाठी खूप तल्लख बुद्धी त्या भगवंताने आपल्याला दिलेली आहे. आणि आपण त्याच्याबरोबर काय काय करत असतो नाही का. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या शरीराची, आपल्या बुद्धीची, आपल्या विचारांची, आपल्या क्षमतेची, आपल्या सहनशीलतेची नासाडी फक्त आपण कशामुळे करतो. तर अशा काही गोष्टी आज मी घेऊन आलेली आहे की तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे चुकताय. तर मंडळी, व्हिडिओ फार छान होणार आहे. तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण मी सुंदर असा उपाय देणार आहे सगळ्यात शेवटी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भगवंताने जर हे शरीर दिलेलं आहे तर ह्या शरीराशी आपण किती नासाडी करायची, त्याची किती नासधूस करायची हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. बरेचदा आपण काय करतो, खूप सारा निष्काळजीपणा असतो, विचारांमध्ये असं असतं, बेफिक्रीपणा असतो, बेजबाबदारपणा असतो. आणि ह्या सगळ्याला तोड आज मी घेऊन आलेली आहे. मंडळी, सर्वात प्रथम तुम्ही मस्त असाल अशी श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ पुढे नेते. काय आहे ना की आपल्या रोजच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं मन कोणी दुखावतं, कोणी सावरतं, कोणी त्या गोष्टींना खत पाणी घालतं. पण मन म्हणजे नेमकं काय असतं? तर मन म्हणजे खूप सुंदर असं भावनांना जपणारं एक असं स्थान आहे. पण आपण तिथे काय गोळा करतो, मला हा काय बोलला, मला ती काय बोलली, तिने मला हर्ट केलं, ह्याने मला हर्ट केलं, ह्याने माझा इन्सल्ट केला, ते मला टोचूनच बोलले. आपण ह्या सगळ्या अशा भावना एकत्र त्या मनामध्ये अशा जपून ठेवतो. आणि पाहायला गेलं तर त्या मनामध्ये इतकी गर्दी करून ठेवलेली असते, इतकी गर्दी करून ठेवलेली असते ना की ते मन आहे ना, ते असं मला तर वाटतं असं दुथडी भरून वाहत असतात त्या भावनांच्या, की नेमकं त्या मनामध्ये काय ठेवलं पाहिजे आणि काय नाही हे अलाइन करताच येत नाही बहुतेक जणांना. आणि काही जणांचा स्वभाव असतो की स्वतः एन्झायटीमध्ये राहायचं आणि जोपर्यंत स्वतःकडे ती एन्झायटी आहे कोणाला तरी ते सांगत राहायचं, सारखं तेच 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 पालुपत चालू ठेवायचं. माझ्याबरोबर असं झालं, माझ्याबरोबर तसं झालं, मला ही असं बोलली, मला तो तसं बोलला, मग हे असं कसं करू शकतात, ह्यांना काय कळतं का, मला असं कसे बोलले. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या खरं सांगू ना तुम्हाला मंडळी, फालतू गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टींकडे तुम्ही इतकं लक्ष देता आणि कशासाठी? तुम्हाला तुमचं शरीर महत्त्वाचं आहे, तुमचं पीस ऑफ माइंड महत्त्वाचं आहे, शांततेपूर्ण जीवन महत्त्वाचं आहे की तुम्हाला ह्या सगळ्या अशा चांडाळ गोष्टींमध्ये असं रमायचं आहे. आणि ह्यानी काय होतं, तुम्ही तुमच्याकडची निगेटिव्हिटी दुसऱ्याला देता. तुम्ही तर तुमचं मन मोकळं करता. बरं, मन मोकळं करून होत नाही ना. मन मोकळं न करता काही जण असेच ठेवतात, दाबून ठेवतात, सगळं नाही राहू देत. आता मी वाटच बघते त्याच्यावर कधी वेळ येईल आणि मी ते सगळं कधी बाहेर काढेन. म्हणजे काय झालंय ना मंडळी, की फक्त आणि फक्त खुन्नस, ग्रज हे सगळं पकडून आपण आपल्या मनामध्ये कुठेतरी बसलेलो असतो. आणि ह्याला रिकामी वाट, मोकळी वाट करून द्यायला आपण बघत नाही. आणि जे मोकळी वाट करून देतात ना ते खूप सुंदर आयुष्य जगतात. पण वाट मोकळी करून देणं म्हणजे काय? त्यासाठी इतरांना त्रासात टाकणं का तर नाही. वाट मोकळी करून देणं म्हणजे जे काही तुमच्या मनामध्ये दडून बसले, जे तुम्हाला त्रास देत आहे ना, ते सगळं बाहेर काढायचं. पण कसं काढायचं? याला त्याला सांगून नाही, किंवा ह्याला त्याला तोडून बोलून नाही, किंवा उगाच टोमणे टुचके करूनही नाही. तर आपलं मन आपल्या हातामध्ये असलं पाहिजे. आपल्या मनाला कोणी दुखावण्याची, कोणाची इतकी पोचच नसावी. मुळात आपलं मन येते, आपल्या मनाला कोणी का दुखवेल आणि कशासाठी दुखवेल? काय काय म्हणजे मला सांगा, कोणीतरी दुखवतं आणि तुम्ही दुखवून घेता, मग तुम्ही कसले तुमच्या मनाचे राखणदार? मनाचे राखणदारपणा आणि कसे बनाल? तर कोणी काही बोलू देत ना, तुम्हाला फरक पडता कामा नये. कोणी काहीही बोललं तरी तुम्ही तसे आहात का तुम्ही ते मनाला लावून घ्यायला? तुम्ही तसे असाल तर तुम्ही मनाला लावून घ्याल. पण तुम्ही तसे नाही आहात तर असल्या गोष्टी तुमच्या मनाला शिवून पण जाणार नाहीत. मनाला ज्या गोष्टी आपल्या लागतात ना, त्या तेव्हाच लागतात जेव्हा तुम्ही तसे असतात. ते आरोप खरे असतात. आणि खूपदा असंही होतं की आरोप खरे नसले तरी आपल्या मनाला ते लागून जातं. पण इतकं हळवं मन पण उपयोगाचं नाही. आणि आपल्या मनाला इतकं स्वस्थ करू नका की कोणी येईल आणि दुखावून जाईल. तुमच्याकडे ना सगळ्यात सुंदर असं एक
काम आहे जे तुम्ही करू शकता अशा वेळेस, आणि ते म्हणजे त्या व्यक्तीला इग्नोर करणे. तो काय बोलतो त्या शब्दांना इग्नोर करणे. ते शब्द कानापर्यंत तर येत आहेत, पण ते कानाच्या इथून तिथे निघून जात आहेत, ते मनामध्ये शिरत नाही आहेत. अशा पद्धतीचा भाव तुम्ही ठेवायला हवे. आणि अशा पद्धतीचा भाव जेव्हा तुम्ही ठेवता ना, तेव्हाच तुमचं शरीर जे भगवंताने इतकं सुंदर बनवलेलं आहे ना, ते छान आणि सुदृढ राहतं. प्रत्येक वेळी आपल्या नात्यामध्ये काय चाललंय, आपल्या घरामध्ये काय चाललंय, आपल्या घरामध्ये किती दुःख आहे, मी खूप त्रासात आहे, हे सगळे ना विचारांमध्ये पहिले तर काढून टाका. विचारांमध्ये ह्या गोष्टी ठेवूच नका. कारण ते तुम्ही त्रासात एकदाच असता हो, पण तुम्ही विचार करून इतरांना सांगून तुम्ही 100 वेळा त्रासामध्ये जाता. कारण तुम्हीच तुमचे शब्द बोलून ओट्यामध्ये घेता. समोरच्याला काय पडले, तुम्हाला त्रास आहे नाही आहे, काहीतरी पडलंय का त्याला, काही पडलेलं नाही आहे, पण तुम्हाला पडलंय म्हणून तुम्ही सांगत सुटता. तुम्हाला वाटतं जो तो आपला, पण खरंच तो तुमचा आहे का? नाही. प्रत्येकाला हे सांगत बसण्यापेक्षा ना, तुम्ही प्रॉब्लेमवर चर्चा करण्यापेक्षा ना सोल्युशनवर चर्चा करा. हे मी नेहमी सांगते. सोल्युशन कायम मिळतात. प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा तो सोल्युशन घेऊन येत असतो. म्हणून सोल्युशनचा विचार करा. बाकी गोष्टींचा विचार करण्यात ना वेळ घालवू नका. आणि अशी बरीच लोक आहेत ना, की ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींची एन्झायटी होते, त्यांना खूप त्रास होतो, त्यांना असं वाटतं मी काय करू आणि काय नको करू. असं जर वाटत असेल ना, तर अशा लोकांनी आहे ना, सर्वात मोठा आणि सोपा उपाय हा तुम्ही करून पहा. मला वाटतं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण दिलेला आहे, पण माझी अगदी इच्छा आहे की जी लोक मनाने हळवी आहेत, ज्यांना सतत काही ना काही असं मनाला लागतं, जे खूप आजारी असतात, जेव्हा तुम्ही तुमच्या भावना अशा दाबून ठेवता ना, तेव्हा तुमचं शरीर रिॲक्ट होतं. आणि मग ते रिॲक्ट होतं कशा रूपामध्ये होतं, आपल्याला आजारपणं आणतं. आणि अशी आजारपणं आणताना की ती आजारपणं तुमचे आयुष्यभर तुमची सोबत करतात, म्हणजे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सोबत करतात. मग अशी आजारपणं बरी की आपलं मन सावरणं बरं, की आपण कुठेतरी स्वतःच्या विचारांना लगाम घालणं बरं. तर मंडळी, खूप वेळा असं होतं की तुम्ही बऱ्याच गोष्टींना आहे ना उगाच खतपाणी घालता, आणि त्या खतपाणी घालण्याने काय होतं, ते विचारांना तर खतपाणी मिळतं आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या आजारांनाही खतपाणी मिळतं. म्हणजे हळूहळू हळूहळू तुमच्या शरीराची तुम्ही नासाडी करता. ज्याला सांगता त्यालाही फरक पडत नाही. तुम्ही जर मनामध्ये ते धुसफूस करून ठेवत असेल, तर तुमच्या शरीराला मात्र प्रचंड फरक पडतो. तेव्हा तुम्ही ठरवायचं की आपल्या शरीराला किती सहन करायला लावायचं, आपल्या मनाला किती वेदना द्यायच्या, हे आपण आपलं ठरवायचं असतं. विचारांमध्ये ना प्रगल्भता आली पाहिजे. माणसाचं वय वाढतं ना, तसं माणसाच्या विचारांमध्ये फरक पडतो. पण जर पडत नसेल तर तुम्ही तिथे स्वतःला सावरलं पाहिजे की मला काहीही करायचं नाही आहे, माझ्या घरात जे काही चालू आहे ना ते व्यवस्थितच होईल. असं तुम्ही का नाही विचार करू शकत? तुम्हाला असाच का नेहमी विचार करायचे की माझ्या घरामध्ये जे चाललंय ना, बापरे किती भयंकर चाललंय, बापरे किती टेन्शन आहे, बापरे किती किती त्रासात आम्ही आहोत, तुम्हाला काय माहिती आम्हाला काय टेन्शन आहे. अरे कसलं टेन्शन, काय टेन्शन? हा, टेन्शन कुणाला नसतं, स्वरूप वेगळं असतं हो, कळलं? बाकी त्याचे परिणाम सारखेच असतात. टेन्शनच असतं, त्याला कोणी काही हे करू शकत नाही, वेगळी उपाधी नाही देऊ शकत. पण त्याच्यामुळे ते सारखं चर्चेला घेऊन, ते सारखं बोलून, ते सारखं घोळवून, त्याचा रवंथ करून, चुथाडा करून काही मिळणार आहे का? नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, जेव्हा अशा गोष्टी होतात ना, तेव्हा मार्ग शोधा आणि मार्ग त्यातून काढा, आणि मार्ग मिळतात. प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे. त्यामुळे सोल्युशनवर बोलायला लागा. आणि मी थोड्या वेळापूर्वी बोलले की खूप मोठा असा एक उपाय मी घेऊन आलेली आहे यासाठी. सर्वात प्रथम एका कागदावर तुम्हाला जो काही त्रास असेल तो लिहा आणि जाळून टाका. बरं, नुसतं जाळायचं आहे का? जाळायचं आहे, फक्त जाळायचं आहे. आणि तो जाळल्यानंतरची जी राख आहे ना, ती तुमच्याच इथे, तुमच्या आजूबाजूला कुठे माती असेल, मोठं झाड असेल तर त्याच्यामध्ये पुरून टाकायची. ती जी राख आहे ती त्या मातीमध्ये पुरून टाकायची आणि त्याच्यावर खडा मीठ टाकायचं. कळलं? खडा मीठ टाकून द्यायचं. घरी यायचं, मागे वळून पाहायचं नाही, आणि घरी येऊन हातपाय तोंड धुवून देवासमोर उभं राहून कपाळी कुंकू लावायचं. मंडळी, आता दुसरा आणि खूप असा छान उपाय देते. मला माहिती आहे यूट्यूबवर असे उपाय तुम्हाला आजपर्यंत मिळालेले नसतील. काय ना, मी ऑकल्ट एक्सपर्ट असल्यामुळे आहे ना 60 मॉडॅलिटीजवर काम करते, म्हणजे 60 प्रकारच्या गोष्टींवर काम करते.
आणि मला वाटतं माझे जे काही क्लायंट्स आहेत ते आत्तापर्यंत तरी खूप आणि खूप सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळालेलं आहे माझ्याकडून. आणि असेच काही मस्त असे उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर हा जो दुसरा उपाय आहे ना, तो पण खूप सुंदर उपाय मी तुम्हाला देणार आहे. आपल्याला एका ग्रीन पेपरचं सर्कल करायचं आणि ग्रीन जो पेपर आहे ना तो प्लेन हवे. सर्कल करून त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं, त्या सर्कलमध्ये मला मानसिक शांतता मिळालेली आहे, मला मानसिक शांतता मिळालेली आहे असं लिहायचं. असे 2 किंवा 3 पेपर तयार करायचे. 3 करा, ठीक आहे. 3 पेपर तयार केल्यानंतर रोल करायचा पेपरचा, असं आपण रोल करतो तसा रोल करायचा आणि त्याला लाल धागा बांधायचा. लाल धागा बांधल्यानंतर एक पेपर जो आहे तो तुम्हाला देव्हाऱ्यात ठेवायचा आहे. दुसरा पेपर जो आहे तो तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे. आणि जो तिसरा पेपर आहे, एक प्लेट घ्यायची, त्याला फॉईल पेपर लावायचा, फॉईल पेपरच्या वर तो पेपर ठेवायचा, त्याच्यासमोर एक छोटीशी टी लाईट मेणबत्ती घ्यायची ग्रीन कलरची, ती लावायची, ती पेटवायची आणि त्या पेपरवर तुम्हाला दालचिनीची पावडर स्प्रिंकल करायची आहे. आणि जी ती मेणबत्ती आहे ना, त्या मेणबत्तीला पूर्ण सर्कल तुम्हाला जाड्या मिठाचं करायचं आहे. आणि त्याच्या बाहेर तुम्हाला असे तुम्हाला हवे तितके कापूर ठेवू शकता. मी तर एकच सुचवीन, पण हवे तितके कापूर ठेवू शकता. आणि त्याच्या बाजूला मंडळी नीट ऐका हा, परत मला कमेंटमध्ये प्रश्न कराल, मग कमेंटमध्ये मला उत्तर द्यायला कधी जमतं कधी जमत नाही. आता वेळ खूप बिझी चालला आहे माझा, त्याच्यामुळे मी सांगते लक्ष देऊन ऐका. ती जी मेणबत्ती तुम्ही मधोमध लावलेली आहे, मधोमध मेणबत्ती लावल्यानंतर त्याच्या पुढ्यामध्ये ते पिटिशन जे तयार केले तुम्ही, ते तुम्हाला ठेवायचं आहे. जे तुम्ही रोल करून सर्कलला तुम्ही ठेवले, ते एनर्जी सर्कल तुम्ही तयार केलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे. त्या मेणबत्तीच्या दोन्ही बाजूला 2 बिब्बे ठेवायचे, एक इकडे एक इकडे. बिब्बा तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये मिळेल. एक इकडे बिब्बा, एक तिकडे बिब्बा. बरं, बिब्बा पटकन हाताने उचलून ठेवू नका, कळलं? तो ज्या कागदात आणाला आहे कागदातनंच एक एक सोडा, बिब्ब्याला टच करू नका, ठीक आहे. आणि एक अख्खा लिंबू घ्या आणि त्या लिंबावर जे कोणी मला त्रास देते किंवा जे कोणी मला मानसिक शांतता भंग करते ना, ठीक आहे, ते सर्व काही त्या लिंबामध्ये निघून जाऊन त्या लिंबाचा आंबटपणा त्या सर्व विचारांना नेस्तनाबूत करू देत. असं म्हणून त्याच्यामध्ये 4 गंजलेले खिळे तुम्हाला रुतवायचे त्या लिंबामध्ये. आणि ते लिंबू पण तुम्हाला मेणबत्तीच्या डाव्या बाजूला ठेवायचे, ठीक आहे. डाव्या बाजूला म्हणजे तुम्ही इथे बसला आहात, समोर मेणबत्ती आहे, तर तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला ते ठेवायचे. त्याच्यानंतर तिथे बसूनच तुम्ही जे चिठ्ठीत लिहिलेलं आहे ते तुम्हाला सतत म्हणायचं आहे. तुम्ही काय चिठ्ठीत लिहिलेलं आहे? मला मानसिक शांतता मिळालेली आहे, मला मानसिक शांतता मिळालेली आहे, बरोबर? हेच सतत बोलायचं आहे जोपर्यंत ती मेणबत्ती चालू आहे. मग मेणबत्ती चालू अर्धा तास राहू शकते, तुम्ही 15 मिनटं तरी बसून हे नक्की बोला. ह्या इतक्या सोप्या आणि 2च मी उपाय दिलेले आहेत, पण ते उपाय व्यवस्थित करा. आणि हे सगळं झाल्यानंतर ते पूर्ण कचरा उचलून बरं का. पण मेणबत्ती जेव्हा थोडी थोडी संपायला येते ना, तेव्हा ते पिटिशन त्या मेणबत्तीवर धरून जाळायचं आहे तुम्हाला. तुम्ही ते जाळलं की ती राख पण तिथेच ठेवायची त्याच्यामध्ये. आणि तो जो फॉईल पेपर येतो असा व्यवस्थित काढायचा, पूर्ण गोळा करायचा आणि 4 रस्त्यावर जाऊन जोरात फेकून यायचं. काय करायचं? जोरात 4 रस्त्यावर जाऊन फेकून यायचा तो पेपर अख्खाच्या अख्खा, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची मानसिक शांतता परत मिळवू शकता. पण कृपा करून एवढे छान उपाय दिल्यानंतर तरी लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. कोणी तुम्हाला दुखवेल इतकी परमिशन कुणाला देऊ नका, त्यासाठी तुम्हीही कुणाला दुखावू नका. सर्वात महत्त्वाचं आहे, कळलं? इतकं कुणाला तुम्ही इम्पॉर्टन्स देऊ नका की कोणी येतो आणि तुम्हाला दुखवतो आणि तुम्ही ते धरून बसता. म्हणजे तुम्ही त्याला किती इम्पॉर्टन्स दिले, नाही का? तर ते इम्पॉर्टन्स तुम्ही देऊ नका कुणाला. कारण आयुष्य तुमचं आहे, मन तुमचं आहे, विचार तुमचे आहे आणि हे सुंदर शरीर तुमचं आहे. काय मिळणार आहे तुम्हाला त्याला नासवून, त्या शरीराला आजारपणं लावून? हां, त्यामुळे मंडळी
इतका सुंदर आणि छान असा उपाय मी तुम्हाला दिलेला आहे. मला नक्की कळवा की तुम्ही हा उपाय केलाय आणि पुन्हा लवकर आपण या विषयावर चर्चा न करण्यासाठी मला भाग पाडू नका, कारण मला असे व्हिडिओ आणायला अजिबात आवडत नाहीत जेणेकरून कोणाच्या तरी दुःखावर काहीतरी मी बोलावं. आणि तसं करू नका. छान राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.